नमस्कार. मी दिलीप कोंडीबा खेडकर, अहमदनगर दक्षिणचा उमेदवार आपल्याशी काही गोष्टी शेअर करू इच्छितो. आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून ओबीसी बहुजन पार्टीने मला दिलेला पाठिंबा काढून घेतला असल्याचे पत्र फिरत आहे. खरं तर मी गेल्या 6 महिन्यापासून ओबीसीसाठीच काम करत आहे. ओबीसीच्या हक्कासाठीच मी उमेदवारी करत आहे. परंतु दुर्दैवाने जो पक्ष ओबीसी बहुजन पार्टी म्हणून त्या ठिकाणी तयार झाला, त्याच पक्षाने ओबीसीच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी पाठिंबा काढून घेणं हे खरं तर पूर्णतः चुकीचं आहे, माझ्यावर अन्याय करणार आहे. मी उमेदवारी अर्ज भरल्यापासून अनेक प्रकारे त्या ठिकाणी प्रस्थापिताने माझ्या विरोधात दबाव टाकून माझी उमेदवारी मागे कशी पडेल या दृष्टीने प्रयत्न सुरू होते. परंतु या गोष्टीला मी बळी न पडल्यामुळं त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी दबाव टाकून त्यांच्याशी तडजोडी करून माझी उमेदवारीला दिलेला पाठिंबा काढून घेण्यासाठी भाग पाडलेला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये जे काही कारण दिलेलं आहे की मी वंचित बहुजन आघाडीचा त्या ठिकाणी एबी फॉर्म घेतला आणि त्यांना त्यासाठी विश्वासात घेतलं नाही, हे पूर्णतः चुकीचं आहे. वंचित बहुजन आघाडीचा एबी फॉर्म घेताना मी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्या मान्यतेनंतरच मी तो एबी फॉर्म घेतलेला आहे आणि एबी फॉर्म घेऊन मी गेले 15 दिवस त्या ठिकाणी प्रचार करत आहे. आणि 15 दिवसाच्या नंतर त्यांनी असं म्हणणं हे पूर्णतः चुकीचं आहे. यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. याचे खरं तर कारण वेगळे आहेत. सगळ्यात महत्वाचं जे काही कारण आहे तर मला उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी माझ्याकडून पक्षासाठी 4-5 कोटी देणगीची मागणी केली होती, परंतु मी त्यासाठी असमर्थता दाखवली होती. त्याच्यानंतर मी काहीतरी पक्षासाठी मदत करेल असं म्हटलं होतं, परंतु त्यांच्याकडून जशी जशी निवडणूक मतदान जवळ येत होतं तसं तसं माझ्यावर दबाव वाढवून माझ्याकडून जास्त रक्कम कशी मिळेल या पद्धतीने प्रयत्न सुरू होते. परंतु मी त्याला स्पष्ट नकार दिल्याने त्यांनी काल त्या ठिकाणी माझा पाठिंबा काढत असल्याचे जाहीर केलेलं आहे. तसेच हे करत असताना त्यांनी ओबीसीच्या दुसऱ्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देत असल्याचं म्हटलं आहे. खरं तर ओबीसीच्या हक्कासाठी, संरक्षणासाठी त्यांनी या पक्षाने काम करणं आवश्यक आहे. परंतु त्यांना ओबीसीच्या पक्षाचं किंवा उमेदवाराचं हित लक्षात न घेता त्यांच्याकडून त्या ठिकाणी स्वतःचा फायदा कसा होईल त्यासाठी पक्षाचा वापर केला जातोय असं दिसतंय. पक्षाचा जन्म होण्यापूर्वीच त्यांचं नरडीचा घोट घेतलाय अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वाटत आहे. त्यामुळं माझी सर्व मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती आहे की माझा जरी या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टीने पाठिंबा काढत असल्याचं म्हटलं असलं तरी या पक्षाची मूळतःच अद्याप नोंदणी झालेली नाहीये. या पक्षाची कुठलीही संघटना नाहीये. या पक्षाने आजपर्यंत कुठल्याही उमेदवाराला साध्या सभा देण्याचं सुद्धा त्या ठिकाणी दस्ती घेतलेली नाही. परंतु उमेदवाराला अशा पद्धतीने बदनाम करण्याच्या दृष्टीने किंवा लोकांमध्ये गैरसमज करण्याच्या दृष्टीने जे काही पत्र दिलेलं आहे ते पूर्णतः चुकीचं आहे. या पत्राचा मी निषेध करतो आणि त्याचबरोबर आपल्याला हात जोडून विनंती करतो की मी ओबीसीसाठीच काम करत आहे, पुढे ओबीसीसाठीच काम करणार आहे. आणि मला जो काही भरभरून ओबीसी आणि सर्व मतदारांनी त्या ठिकाणी प्रतिसाद चांगला दिलेला आहे तो तसाच पुढे राहू देत. मला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने माझ्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून निवडून द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद.